बऱ्याच लोकांना असं वाटतं की राधाई बावरी ही माझी पहिली सिरियल होती, पण राधाई बावरी ही माझी पहिली सिरियल नव्हती. काही लोकांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन काम करायला अजिबात आवडत नाही. तर का तो बॅड गाय आहे, तो तुरुंगात होता. सो त्याचा इम्पॅक्ट एवढा प्रचंड असतो की त्यातनं बाहेर यायला त्यांना वेळ लागतो, खूप वेळ लागतो. गंमत असते खूप. इथे मराठीला जेव्हा तुम्ही फिल्म रिलीज करता तेव्हा डिस्कशनच अशी असतात की 150 थिएटर मिळाले, 200 थिएटर मिळाले. रोहित सरांचं काम का आवडतं? कारण प्युअरली ऑडियन्सचा विचार करून काम केलेलं असतं की माणूस जर माझा सिनेमा 300 रुपयाचं तिकीट काढून बघणार असेल तर मला त्याला 500 रुपयाचं सॅटिस्फॅक्शन देता आलं पाहिजे. सिनेमा हे प्युअरली गॅम्बल आहे शेवटी. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रुचा मुळे फ्रॉम न्यूज इंटरप्रिटेशन. आज आपण गप्पा मारणार आहोत ज्याला आपण राधाई बावरी मध्ये बघितलं, फौजी मध्ये बघितलं, सर्कस मध्ये बघितलं, सिम्बा मध्ये बघितलं, यू मस्ट डाय मध्ये बघितलं आणि मी नथुराम गोडसे बोलतो या नाटकातही बघितलं. अशा विविधांगी भूमिका साकारणाऱ्या सौरभ गोखले सोबत. सौरभ, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि आपण या आपल्या शोची सुरुवात गोड करूया म्हणून मोरिंगा मिरॅकल्स कडून तुला हे मोरिंगा कुकीज. थँक्यू. म्हणजे ह्या कुकीज हेल्दी आहेत, या मोरिंगा पासून तयार केल्यात. आणि असं नाही की रोज सकाळी चहा सोबत आता आपण काहीतरी अनहेल्दी खातो, याच्यापेक्षा काहीतरी छान गोड सुरुवात आणि गोड हेल्दी फूड. लोकांसाठी मोरिंगा म्हणजे शेवगा. एक्झॅक्टली. तर आता आपण आपल्या मुलाखतीकडे वळूयात. तर आता मी जसं म्हटलं की तू सगळ्या स्तरांवर काम केलंस, म्हणजे नाटकांमध्येही आहेस, मालिकांमध्येही आहेस, सिनेमांमध्येही आहेस. तर या वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता? खूप छान आहे. एक तर काय आहे, मी पॅटर्न मध्ये अडकणारा माणूस नाहीये की मला कुठली गोष्ट रुटीन व्हायला लागली की कंटाळा येतो. आणि मग त्यामुळे मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला मनापासून आवडतं. म्हणजे अगदी स्टेजवर अँकरिंग असू दे किंवा मग कुठल्याही कॅमेरा समोर असू दे. त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे मला एखादी गोष्ट आवडत नाही, ह्या फॉर्मॅटमध्ये मला काम करायला आवडत नाही असं माझं कधीच होत नाही. त्यामुळे मला ते सगळं एक्सप्लोअर करून बघायला आवडतं. आणि प्रत्येक ठिकाणचा एक्सपिरियन्स वेगळा असतो, प्रत्येक ठिकाणचा एक्सपिरियन्स तुम्हाला काहीतरी शिकवत असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकवत असतो की काय करायचं नाही. त्यामुळे सगळीकडे मी डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून खूप अगदी मनापासून काम करतो. आणि माझा फोकस एवढाच असतो की जे करीन ते मनापासून करेन, तिथे 100% देऊन करायचं. शक्यतोवर 99% पाट्या टाकायच्या नाहीत, कारण ते सगळ्यात महत्वाचं असतं. कारण कुठेही तुम्ही कॅमेरा असेल, स्टेज असेल, स्टेजनी हे खरं तर बऱ्याच लोकांना हे शिकवतं की तुम्ही जर मनापासून ते काम केलं नाही तर समोरनं येणारा रिस्पॉन्स आणि त्यानंतर तुमच्याकडे येणारा प्रेक्षक हा ऑटोमॅटिकली कमी होतो जर तुमच्यात ती सिन्सिअरिटी दिसली नाही तर. त्यामुळे 100% देऊन मी काम करतो आणि त्यामुळे सगळ्या फॉर्मॅटला एन्जॉय करतो. पण मग या तिन्ही मध्ये काम करताना काही वेगवेगळे चॅलेंजेस जाणवले का? कारण तिन्ही फार वेगवेगळे स्तर आहेत आपण म्हणू शकतो. चॅलेंजेस पेक्षाही ना एक चांगलं झालं की माझी सुरुवात ही थिएटर पासून झालेली आहे. आणि लहानपणापासून अगदी शाळेतली नाटकं असतील, स्कूल लेवलची असतील, डिस्ट्रिक्ट लेवल असतील, स्टेट लेवल असतील, या सगळ्या लेवलला मी काम केलेलं असल्यामुळे ते जे एक बेसिक ग्रूमिंग असतं. नाहीतर बऱ्याच लोकांचा हाही प्रॉब्लेम होतो की ते डिरेक्टली एखादी सिरीज असेल, टेलिव्हिजन सिरीज असेल किंवा तिथे आल्यानंतर उलटे जर ते थिएटरकडे गेले तर त्यांना तो स्टेज फिअर तिथे जाणवू शकतो. कारण कॅमेरा समोर काम करणं आणि 500 लोकांसमोर परफॉर्म करणं जिथे तुम्हाला रिटेक नाहीये, तो उलटा प्रवास कदाचित खूप तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो एखाद्या ऍक्टरला. पण माझा प्रवास जसा व्हायला पाहिजे, जसा अपेक्षा असायला पाहिजे तसा झाल्यामुळे, माझं बेसिक ग्रूमिंग चांगलं झाल्यामुळे, आणि माझं असं नाही की मी कुठल्याही वर्कशॉपमध्ये गेलो नाही कधी किंवा कोणाकडे जाऊन ट्रेनिंग घेतलंय किंवा माझा ह्याच्यातला असं कोणी गुरु आहे असे ह्या पद्धतीने मला आतापर्यंत जे डायरेक्टर्स मिळाले ते सगळे माझे गुरु आहेत. आणि त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं मी काहीतरी पिकअप केले, प्रत्येकाकडनं 4 गोष्टी शिकत गेले. त्यामुळे ऑन द जॉब ट्रेनिंग झालेला माणूस मी आहे. त्यामुळे माझा तो एक्सपिरियन्स मला ह्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये जास्त उपयोगी ठरला. थिएटरमध्ये ऑफकोर्स तुम्हाला थोडंसं प्रेक्षक तुमच्यापासून थोडा अंतरावर असल्यामुळे, लांब असल्यामुळे तुमची काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा जास्त फोर्सनी किंवा जास्त आपण ज्याला लाऊड म्हणतो तशा करायला लागतात. आणि कॅमेरासमोर
कॅमेरा अगदी छोट्यातली छोटी एक्सप्रेशन तुमची खूप बारकाईने टिपत असल्यामुळे ते तिथेच तुम्हाला टोन डाऊन करायला लागतं. जेवढं नॅचरल तुम्ही कॅमेरा समोर करू शकाल तेवढं लोकांना ते आवडतं. कारण कॅमेरा समोर जर ते लाऊड झालं तर ते फार जास्त ब्राईट होऊ शकतं. सो ह्या काही छोट्या छोट्या गोष्टींचे फरक त्याच्यात मला जाणवले आणि लकीली ते हँडल करता येऊन तसे चेंजेस मला स्वतः करता येत असल्यामुळे ऑन द स्पॉट, त्यामुळे मला कुठे अवघड नाही गेलं आणि ते व्यवस्थित एकदम चालू झालं. पण बेसिकली तुझी सुरुवात एक राधाई बावरी पासून झाली, म्हणजे तो एक मोठा टर्निंग पॉइंट होता. आज त्या सिरियलकडे म्हणजे वळून बघताना काय वाटतं? बऱ्याच लोकांना असं वाटतं की राधाई बावरी ही माझी पहिली सिरियल होती, पण राधाई बावरी ही माझी पहिली सिरियल नव्हती. मला सांगायला आवडेल की माझी पहिली सिरियल ही श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी होती आणि राधाई बावरी या सिरियल म्हणजे आय रिअली थँक दॅट प्लॅटफॉर्म की त्यांच्यामुळे मी घराघरात पोचलो, घराघरात लोकांना माझं नाव माहीत झालं. सो आणि तेव्हाचा तसं म्हणलं ना तर तो टॉपिक खूप छान होता, कारण बाकीच्या सिरियल आता पण कुठलाही सिरियलचा फॉर्मॅट बघितला तर एक हिरो 2 हिरोईन्स किंवा या फॉर्मॅटमध्ये किचन ड्रामा याच्यात ते असतं. पण वीरेन सरांनी ती स्टोरी लिहिली होती की जिथे तो मुलगा लहान आहे, तो एका मुलीला स्वतःच्या भावासाठी म्हणून सिलेक्ट करतो आणि स्वतः तिच्या प्रेमात पडतो. सो इट वॉज क्वाईट अ डेअरिंग थिंग टू प्रेझेंट. पण ते कुठेतरी लोकांना खरंच खूप आवडलं, कारण मला आठवतंय मला काही वेळेला ना 2-3 लोकांचे स्पेसिफिकली फोन आले होते की तुमचा नंबर असा असा मिळाला आणि मी फक्त एवढ्यासाठी फोन केला कारण ही ऍक्च्युअली माझ्या आयुष्यात माझ्या बरोबर घडलेली घटना आहे की आय हॅव डन द सेम थिंग आणि त्यामुळे मी खूप रिलेट करू शकतो. सो आम्हाला खूप छान वाटायचं आणि तेव्हा ज्या कलाकारांशी मी जोडला गेलो, ज्या पद्धतीने आम्ही काम करायचो, दॅट वॉज अमेझिंग. वीरेन सरांसारखा एक सॉलिड डिरेक्टर मिळणं. आणि कारण काय होतं की जेव्हा मी राधाई बावरी करत होतो, म्हणजे राधा सुरू व्हायच्या आधी मी उंच माझा झोका करत होतो. उंच माझा झोकात माझा गोटा होता आणि मला ऑन द स्पॉट उंच माझाच्या सेटवर सरांनी सांगितलं की एक आपण नवीन सिरियल करतोय तर त्याची ऑडिशन दे. म्हणलं देतो, म्हणजे ऑडिशन दिली. बरं त्याच्यातला मुलगा कॉलेज गोईंग आणि असं सगळं असल्यामुळे की मला काय अशी अपेक्षा नव्हती की आता गोटा आहे आणि कसं काय ना, त्यांना लगेच जर सुरू करायचं असेल. सो सरांनी मला सांगितलं आपण तुला सिलेक्ट केलंय, आता आपण एक काम करू, तुझं इकडचं काम आपण फेज आउट करू, इकडचं कॅरेक्टर फेज आउट करू आणि तुझे जोपर्यंत केस वाढत नाहीत तोपर्यंत त्याच्यानंतर आपण शूट सुरू करू. बरं. सो तसं त्यांनी ते सगळं प्लॅनिंग करून ते इतकं, त्यामुळे अशा म्हणजे हे केवळ माहितीये का तुमच्या नशिबातच असायला लागतं. ह्याच्यात आता मला एक गोष्ट कळून चुकली की तुम्ही एखाद्या गोष्टीला एक गोष्ट तुमच्याकडे चालत आली, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी केलं, 4 एफर्ट्स दिलेत, ऑडिशन दिलीत, हे त्यानंतर ते सोडून द्यायचं. त्यानंतर जर ते तुमच्या नशिबात असेल तर ते तुमच्याकडेच येणार आहे, ते कुठेही जाणार नाही. पण तुम्ही त्याच्या मागे पळायला लागलात ना आणि ते तुमच्या नशिबात नसेल तर तुम्ही काही करा ते तुमच्याकडे येत. त्यामुळे तसे काही एक्सपिरियन्सेस होते की जे अक्षरशः या चालत आलेल्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या. ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट्स द्यावेच लागतात, पण दॅट मेड द डिफरन्स. पण मला ही एक गोष्ट फार छान वाटली की म्हणजे इन जनरल आता बिंग प्रेक्षक आम्हाला कसं वाटतं की अच्छा इथे याच्यामध्ये ह्याचा गोटा आहे, नॉर्मल काहीतरी असेल बाबा यांनी केलं त्याच्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये यांनी केलेत म्हणजे परत त्यांनी विग वापरला. पण ही एवढी मेहनत त्या मागे असते हे खूप कमी वेळा घडतं, कारण ते बेसिक गोष्ट आहे की बाल उगायने बरोबर कैसे वक्त लगेगा. त्यामुळे ते म्हणजे माझ्या पहिली लीडची सिरियल जी होती त्याच्या बाबतीत पण मला हे अगदी पर्टिक्युलरली आठवतंय की तेव्हा सुद्धा सेम केस होती. मी श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी करत होतो, ज्याच्यात व्यंकटराव घोरपडे अगेन गोटा, आणि कट टू मला इमिजिएटली ही पहिली लीडची सिरियल मिळाली ज्यातला अगेन तो मुलगा जो होता तो नॉर्मल मुलगा. सो त्या लोकांनी चॅनल बरोबर इतकं भांडण करून सगळे माझी बाजू लावून नाही आम्हाला हाच पाहिजे, मग पहिले काही दिवस त्याला कसा दाखवायचा, असं करून या लोकांनी एफर्ट्स घेऊन. सो आय एम रिअली थँकफुल, ग्रेटफुल टू दीज पीपल की ज्यांच्यामुळे आज मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो. नाही तर काय त्यांना सरळ दुसरं चॉईस घेणं काय अवघड नव्हतं, पण ते ऍडॅमेंट राहिले की नाही आम्हाला हा सुटेबल वाटतो, आम्हाला हाच पाहिजे.
म्हणजे एखादा व्यक्ती त्या भूमिकेसाठी आहे तर तोच तिथे आला पाहिजे. अगदीच. पण राधाई बावरी सुरू असताना एक होतं की एक चॉकलेट बॉय इमेज तुझी खरं तर तयार झाली होती आणि आय स्टील रिमेंबर आय वॉज इन कॉलेज आणि त्याच्यामुळे अरे हा किती छान दिसतो असं करत अनेक मुली मागे होत्या. तर तुला असं कधी थेट घरापर्यंत कुठला प्रपोजल गेला असं कधी झालंय का राधाई बावरीच्या दरम्यान? अजून तरी असं नाही झालेलं, कारण आय डोंट नो, पण लोकांचं एक परसेप्शन असं आहे की मला माधवीताईंनी खूप वेळेला उंच पदाच्या सेटवर सांगितलं होतं आणि इव्हन राधाई बावरीच्या की अरे म्हणजे तुझी ते सगळी चॉकलेट बॉय इमेज वगैरे आहे, पण तुला माहितीये का एक गंमत? म्हणलं काय? तर म्हणे तुला ना स्पेसिफिकली मुली खूप घाबरतात. घाबरतात इन द सेन्स की त्यांना असं वाटतं की हा खूप रागीट असेल, हा खूप उर्मट असेल, हा याला खूप प्रचंड ऍटिट्यूड असेल. त्यामुळे मला वाटतं त्या इफेक्टमुळे कदाचित ना जर 100 व्यक्तींना मी आवडत असेल तर त्यातल्या कदाचित 5च व्यक्ती मला अप्रोच होत असते. बाकीचे 95 नको हवा झाली म्हणजे असं अगदी घरापर्यंत आलं असं नाही झालं, पण तुझ्यापर्यंत अप्रोच झाली. अरे वा. पण एक खरंच एक गंमत आहे म्हणजे अभिनय या क्षेत्राची. मी म्हणेन की एका बाजूला एकदम चॉकलेट बॉय, एका बाजूला म्हणजे पेशवेकालीन आणि त्याच्यानंतर नथुराम गोडसे. तर नथुराम गोडसेचं एक तर मला वाटतं की आधी ते नाटक होत होतं आणि त्याच्यानंतर मग तू त्याच्यामध्ये आलास. तर एका मुलाखती मी खरं तुझ्या असं ऐकलं की तुला फारसं कंपॅरिझनचं दडपण नव्हतं, कारण तुला असं होतं की मी जे करणार आहे ते मी 100% करणार आहे. पण लोक हे कुठेतरी कंपॅरिझन करतील याचं काही तुला दडपण होतं का? लोक कंपॅरिझन करणारच होती, कारण एक तर त्याची चांगली बाजू ही अशी होती की शरददादांनी ते ज्या लेव्हलला नेऊन ठेवलेलं नाटक आहे, 800-850 प्रयोग एका नाटकाचे करणं आणि त्यातले मला वाटतं 75% त्यांचे हाऊसफुलच असतील. सो त्या लेव्हलला नेऊन ठेवलेलं नाटक आपल्याला करायला मिळणं, दिग्दर्शकांनी माझा तिथे फिट होण्याचा विचारही करणं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की बाबा हा हे पेलू शकतो, हा विश्वास कोणीतरी दाखवणं. त्यामुळे एक तर मला कुठल्याही कंपॅरिझनची चिंता नव्हती की झाली कंपॅरिझन काय, फार फार तर माझे किती 25 प्रयोग होतील ना, त्यानंतर समजा नाही लोकांना. पण मला ते 25 प्रयोग करायला मिळणं, त्या भूमिकेत उभं राहणं, त्या व्यक्तिरेखेत उभं राहणं, हे माझ्यासाठी मोठं होतं जास्त. आणि कंपॅरिझन उलट मला एका ठिकाणी मला असंही हवं होतं की ही कंपॅरिझन व्हावी, कारण प्रत्येकाचं पोर्ट्रेल वेगळं असतं आणि एखादं पोर्ट्रेल एखाद्या पद्धतीने केलं जातं. माझा अभ्यास त्या बाबतीत वेगळा होता, मी त्या व्यक्तिरेखेबद्दल जो स्टडी केला तो माझा वेगळा होता. सो मी जे पोर्ट्रे करेन त्याला कम्प्लीट अपोजिट रिएक्शन येते की अजिबातच आवडत नाही लोकांना किंवा खूप आवडते, अशा दोन्ही बाजू असू शकतात. आणि लकीली ज्यांनी मला आतापर्यंत एकही प्रयोग असा आठवत नाही की जेवढे प्रेक्षक समजा नाटक बघायला आले असतील त्यातले 80% प्रेक्षक हे मला भेटल्याशिवाय कधीच गेले. सो त्याचा अर्थ असा होता की मी जे करत होतो, माझा अभ्यास जो होता, ज्या पद्धतीने तयारी करून मी उभा राहत होतो, तेही लोकांना आवडत होतं. म्हणजे मला बऱ्याच लोकांनीही सांगितलं की आम्हाला तेही प्रेझेंटेशन आवडलं होतं, पण हे प्रेझेंटेशन ना आम्हाला अजून जवळच वाटलं. म्हणजे इव्हन मला आठवतंय की मला उदय सरांबरोबर, उदय धुरत जे प्रोड्युसर आहेत, त्यांच्याबरोबर माझे या बाबतीत खूप वेळेला वादही झाले. ते म्हणले मला ह्या पद्धतीने प्रेझेंटेशन अपेक्षित आहे, तर मी त्यांना सांगतो की नाही, माझा अभ्यास आणि मी केलेला स्टडी हा वेगळा आहे. सो मी त्यांना मांडेन ते वेगळ्या स्टाईलनी मांडेन. मग मी त्यांना ते करून दाखवल्यानंतर त्यांना नाही तू हे करतोयस, हे मेक्स अ डिफरन्स. सो त्या पद्धतीने त्यामुळे मला त्याचा रिस्पॉन्सही तेवढा चांगला मिळाला ऍक्च्युअली. पण आता हे की तुझ्या अनेक भूमिका फार वेगवेगळ्या ह्याच्यातल्या आहेत, पण मग याचं सिलेक्शन तू कसं करतोस? म्हणजे यू मस्ट डाय मध्ये एकदमच काहीतरी थ्रिलर आहे की शेवटपर्यंत थांबतच लागत हा असू शकतो, अरे हाच आहे असं काहीतरी होतं. तर हे फार वेगवेगळ्या भूमिका आहेत तुझ्या सगळ्या. तर या विविधांगी भूमिका साकारताना कुठल्या बेसवर तू त्याचं सिलेक्शन करतो? सिलेक्शन खरं सांगू, मी लकी म्हणेन स्वतःला की आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या 90% भूमिका ह्या इतक्या ग्रॅब करण्यासारख्या होत्या की मला असं कोणाला नाही म्हणावं असं वाटलं नाही फारसं. आणि जनरली नाहीतर कसं होतं, लोकांनाही हे कळलेलं असतं की बाबा हा या पॅटर्न मधल्याच भूमिका करतो किंवा याला या पॅटर्न मधल्याच भूमिका करायला आवडतं, सो त्याच्याकडे ते घेऊन गेलं तरच हा करेल. आणि अगदीच जर एखादं काही वाईट असेल की
वाईट पेक्षा मी म्हणेन की जे मला स्वतःलाच स्वतःच्या पर्सनॅलिटीला सुटेबल वाटत नाही तरच मी त्याला नाही म्हणतो. अदरवाईज माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा भूमिका या ऑफबीट असतात, या माझ्या पर्सनॅलिटीला सूट होणाऱ्या असतात. आणि कुठेतरी जसं वीरेन सरांनी मला ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी विचारलं आणि आय वॉज सरप्राईज्ड. म्हणजे मी खरं तर स्वतःला ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत कधीही बघू शकलो नसतो. म्हणजे मला असं आय वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. आणि मी तिथे गेलो, मग त्यांनी माझी लुक टेस्ट आली. मी सरांना म्हणलं, सर खरं सांगू का, कसं काय मी ज्ञानेश्वर, म्हणजे त्यांच्यात जो सोज्वळ भाव जे तर ते म्हणले की त्या ह्याच्यात मला ते दिसतंय. बरं. यू जस्ट फॉलो व्हॉट आय फील. मला तुझ्यात ते दिसतं आणि तू ते करू शकशील. आत्ता यू आर नॉट कन्व्हिन्स. आणि नंतर मी खरंच स्वतःला बघितल्यानंतर मी कन्व्हिन्स झालो. सो कधी कधी मला हेही कळलं की ठीक आहे, माझं गट फिलिंग असेल. आता मला एका टेलिव्हिजन सिरियलसाठी शंकराच्या भूमिकेसाठी विचारलं. बरं. ते मी त्यांना सांगितलं की खरं सांगू का, मी नाही इमॅजिन करू शकत स्वतःला शंकराच्या भूमिकेत. एवढेच शॉट घेणार असाल तुम्ही सगळे तर ठीक आहे. मी असा स्वतःला प्रचंड डग्यात, किंवा आता तो मोहित कोण रायना ज्यांनी शंकर साकारले होते, त्याची पर्सनॅलिटी शंकराला सुटेबल आहे. पण त्यामुळे मी शंकराच्या भूमिकेत स्वतःला बघूच शकलो नाही. ऑपॉर्च्युनिटी उत्तम होती, पण माझं असं झालं की नको यार. आणि मला कुठेतरी उद्या असं नाही वाटलं पाहिजे की नाही यार, मी जस्टिस नाही देऊ शकलो या भूमिकेला. सो हा विचार मी करतो जनरली. पण माझ्याकडे, मी लकी आहे की माझ्याकडे माझ्या पर्सनॅलिटीला सुटेबल आणि अनेक विविध शेड्स असलेल्या भूमिका आहेत. खरंय. म्हणजे पण मला एक छान वाटलं की तू प्रत्येक भूमिकेला आधी स्वतःला इमॅजिन करतोस की मी इथे फिट होतोय का, आणि मग त्याच्यानंतर पुढचं पाऊल येतं. त्या प्रत्येक गोष्ट आपण ग्रॅब करायची. कदाचित त्याला शेजारचा अजून एखादा चांगला ऍक्टर जास्त सुटेबल असू शकतो ना, तो त्याला जास्त चांगला न्याय देऊ शकतो. प्रत्येक ठिकाणी आपणच उडी मारायची असं ते करूनही काही उपयोग नाही. जरा एक अजून मला वेगळा प्रश्न आता जस्ट असा सुचला की मध्यंतरी तू एका मुलाखतीत हे म्हणाला होतास की हल्ली कास्टिंग बद्दल काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे आपण एका व्यक्तीसोबत जेव्हा काम करायला लागतो तेव्हा तो एक कम्फर्ट झोन तयार होतो, म्हणून हे पुढे होतं, की आपल्याच व्यक्तीला पुढे न्यायचं म्हणून हे होतं. मला वाटतं दोन्ही अँगल्स आहेत त्याला. काही लोकांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन काम करायला अजिबात आवडत नाही. काही मला वाटतं लोकांच्या बाबतीत असंही असू शकतं की त्यांचा जेव्हा तो एक संच तयार होतो, त्याच्या बाहेरची लोक त्या व्यक्तीबरोबर कामच करू शकत नाही, की त्याची स्टाईल ऑफ वर्किंग जे काय असेल कदाचित तसंही असू शकतं. किंवा हा माझ्या भयंकर जवळचा आणि काही करून मला याला पुढे न्यायचं, सो प्रत्येक भूमिका मी याला देणार, आणि असंही असू शकतं. खरंय. आणि त्यामुळे प्रॉब्लेम काय माहितीये का, की जेव्हा अशा पॅटर्न मध्ये मला वाटणारी गोष्ट आहे की जेव्हा अशा पॅटर्न मध्ये लोक अडकतात ना, तेव्हा त्यांना हवे ते रिटर्न्स त्या प्रोजेक्ट मधनं नाही मिळत. म्हणजे त्यांना किती वाटलं की समजा फिल्म खूप छान केलीये मी, किंवा जे प्रोजेक्ट असेल ते खूप छान केलंय, पण जर त्या केवळ तुमच्या एका थिंकिंगमुळे तुम्ही एकाच व्यक्तीला रिपीटेडली त्या ह्याच्यात घेणार असाल तर लोकांना सुद्धा, ऑडियन्सला सुद्धा कंटाळा येणार आहे. लोक कितीही आपण अगदी असं म्हणलं की ऑडियन्स समोर मी असं ते प्रेझेंट करणार आहे की त्यांना कळणार, असं नाही होत. कितीही तुम्ही करा प्रयत्न. आणि समोर मला काय वाटतं माहिती का, हा एक डिफरन्स, म्हणजे अत्यंत साध्या शब्दात बोलायचं झालं प्रत्येकाला समजेल असा, की हा डिफरन्स आहे ना, हा कुक आणि शेफ मधला डिफरन्स आहे. बर. शेफ काय करतो, शेफ जे असतात त्यांना जेन्युइनली त्याच्या त्या प्रॉडक्ट बद्दल इतकी स्वतःला आत्मीयता, पॅशनेट असतात. सो एखादी डिश तयार करायची असेल तर तो 4 मार्केटमध्ये हिंडतो, मला कुठे काय चांगलं मिळते, मला हे ह्याच्यासाठी सुटेबल, मला ही गोष्ट या ठिकाणी मिळेल, तिथनं तो त्या गोष्टी वेचून आणतो आणि त्यानंतर ती एक डेलिकसी तो तयार करतो. करेक्ट. व्हेअरएज कुक काय करतो, तो फ्रीज उघडतो, माझ्याकडे 4 भाज्या कुठल्या अवेलेबल त्यात मला काय करता येईल. हा फरक आहे. तुम्ही लोकांसमोर चांगल्या गोष्टी ठेवा, पूर्ण विचार करून छान काहीतरी करून ठेवा, लोक अप्रिशिएट करणार म्हणजे करणार. लोकांना तोचपणा जरा
कमी हवा असतो. एक्झॅक्टली. मला आणि इव्हन माझं आणि अनुजाचं ह्याच्यावर बरेच वेळेला बोलणं होतं की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला संधीच दिली नाही तर तो सेलेबल आहे का हा, नाहीये हे तुम्हाला कळणार correct. कसं आहे? एक्झॅक्टली. आता तू अनुजाचं नाव घेतलं तर मला अनुजाबद्दलच विचारायचं की आतापर्यंत तुम्हाला म्हणजे इन फ्युचर तुला आणि अनुजाला एकत्र कुठला मूव्ही किंवा सिरियल किंवा असं काही करायला आवडेल का? प्रचंड आवडेल, पण तसं त्या तोडीचं काहीतरी आलं पाहिजे. म्हणजे उगाच एकत्र काम करायचंय म्हणून काहीतरी केलं असं त्यात मजा नाही. सो कुठलं चांगलं प्रोजेक्ट असेल तर डेफिनेटली आवडेल, कारण आम्ही मला वाटतं मांडला 2 घडीचा डाव या सिरियल नंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही. भोभो मध्ये आम्ही केलं होतं, पण त्यातही आमचं खूप इंटरॅक्शन नव्हतं, कारण शी वॉज प्लेइंग सुबोध's वाईफ आणि मी सुबोधचा भाऊ प्ले करत होतो. सो 1-2च सीन होते, पण त्यानंतर असं फुल फ्लेजेड एखादं प्रोजेक्ट केलंय असं नाही झालेलं, पण आवडेल नक्की करायला. पण आता तुम्ही जर दोघे वेगवेगळे सिनेमे करता किंवा वेगवेगळी नाटकं करता तर ते एकमेकांशी डिस्कस करता, म्हणजे स्क्रिप्ट म्हणा किंवा आधी काही डिस्कशन होतं? अगदी 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 डेफिनेटली होतं. म्हणजे इव्हन इनपुट्स हे करावं का नाही करावं इथपासनं आम्ही बरेच वेळेला बोलतो. म्हणजे का विचारावं असं वाटलं असं, कारण एखाद्या भूमिकेला जसं तू मगाशी म्हणालास की मला असं वाटतं की मी इथे सूट होतो, पण तिसऱ्या व्यक्तीला वाटतं की नाही यार हा इथे परफेक्ट आहे किंवा हाच तो करू शकतो याच्यासाठी ती भूमिका. एक्झॅक्टली. यासाठी हे डिस्कशन आमचं डिस्कशन हे ह्याच पर्टिक्युलर गोष्टीबद्दल खूप वेळेला होतं. म्हणजे फॉर दॅट मॅटर जेव्हा झांसी म्हणून एक सिरियल तिने केली होती, शी वॉज नॉट रेडी. तिला असं झालं मला नाही करायचं, मला आता म्हणलं ऐक तू हे कर, कारण म्हणलं ना तू त्या कॅरेक्टरला सूट होतेस. झांसी असेल, फॉर दॅट मॅटर तिची आधीची जी पेशवा बाजीराव जे होतं, पेशवा बाजीरावला सुद्धा तिचं असं होतं की अरे हिस्टॉरिकल मायथॉलॉजिकल आणि अशा याला म्हणलं नाही असा विचार करू नकोस, ते कॅरेक्टर भयंकर स्ट्रॉंग आहे. आणि तिला पेशवा बाजीरावच्या वेळेला जे रेकॉग्निशन मिळालं लोकांना, ज्या लेवलला ते आवडलं होतं, ते लहान मुलांचा सेटअप जोपर्यंत होता, त्यामुळे मग अशा गोष्टी आमच्या खूप वेळेला डिस्कस होतात. मग ती पण मला अनेक वेळेला सांगते की हे हे नको करायला किंवा तू करू नकोस, ह्याच्यात शक्यतोवर पडू नकोस. असं आमचं बरेच वेळेला डिस्कशन होतं. या लेवलला आम्ही डेफिनेटली, आणि किंवा एखादी गोष्ट काय अजून ऍडिशनल करता येईल या लेवललाही होतं. म्हणजे हे खूप महत्वाचं पण आहे प्रत्येकासाठी. पण आता तू एक मराठी क्षेत्र गाजवलंयस आणि आता तू बॉलिवूडही गाजवतोय. पण मग बॉलिवूडमध्ये गेल्यावर कुठेतरी स्वतःचं एक वेगळं स्टाईल स्टेटमेंट काहीतरी निर्माण करावं लागतं, असं काही आहे का किंवा तू ते करत आहेस का? मला वाटतं आता तर स्टाईलाइज्ड ऍक्टिंग किंवा स्टाईलाइज्ड हे राहिलेलं नाहीये, कारण लोकांना आता जास्त रिअलिस्टिक बघायला आवडतं. सो मी तर एकतर मला ना ते कुठली मी स्टाईल एक पर्टिक्युलर कॅरी करणं हा प्रकार मला आज सगळ्यात जमलेला नाहीये. त्यामुळे मी जे कॅरेक्टर असेल त्याप्रमाणे माझा अभ्यास करून मी ते उभं करायचा प्रयत्न करतो. पण म्हणजे स्टाईलाइज्ड एखादी गोष्ट करायला कधीतरी आवडेल, पण मला नाही वाटत मी लाईफ लॉंग एक स्टाईल कॅरी करू शकतो. मी त्या पॅटर्न मधला माणूसच नाही. या पॅटर्न वरून मला फक्त मी म्हणेन की जेव्हा सिम्बा रिलीज झालेला तेव्हा त्याच्यामध्ये तुझा निगेटिव्ह शेड होती सगळी, आणि त्याच्या आधी अनेक जण मी म्हणाले तुझं राधाई बावरी मध्ये बघितलं. माझी एक मैत्रीण, आणि हा खरा इन्सिडेन्स, राधाई बावरी मधला मुलगा अचानक इकडे विलन रोल मध्ये, याला का दिला हा रोल, याला नव्हता द्यायचा, याला नाही द्यायचा. अरे म्हटलं म्हणजे मला तिथे तो मूवी सुरू असताना समजावता नाही आलं, नाही हीच चॉकलेट बॉय, म्हणजे ते इतकं फर्म होतं की मला म्हटलं ओके डन. पण हे सुद्धा म्हणजे ऍक्च्युअल प्रेक्षकांमध्ये घडतं. नाही फार फॅन्टॅस्टिक गोष्टी ऐकल्यात. म्हणजे माझा अतिशय जवळचा मित्र आहे कर्नल अमोल धुमाळ म्हणून, त्याची मुलगी आता ती मला वाटतं कॉलेज गोईंग असेल का शाळेत आहे मला आता आठवत नाही, पण आज तागायत मी जेव्हा त्याच्या घरी गेलोय ती कधीही तिच्या खोलीतनं बाहेर आलेली नाही, कारण तिचं म्हणणं आहे हा बॅड मॅन आहे. अरे बापरे. तिने सिम्बा बघितलाय आणि नाही ती बोलायला येतच नाही. तसं परवा आता जेव्हा मी सावरकरचं शूटिंग करतोय तर कोणीतरी मला तिथे तो किस्सा सांगितला की कोणीतरी विचारलं, कोणाच्या तरी लहान मुलांनी विचारलं की हु इज प्लेइंग सावरकर, सांगितलं की असं सौरभ दादा करतोय. तर का
तो बॅड गाय आहे, तो तुरुंगात होता. सो त्याचा इम्पॅक्ट एवढा प्रचंड बापरे. असतो खरंय. की त्यातनं बाहेर यायला त्यांना वेळ लागतो, खूप खरंय. वेळ लागतो. अगदी गंमत अगदी. असते खूप. पण मराठीमध्ये आता अनेक चित्रपट येत आहेत, हा. बॉलिवूडमध्ये तर आहेतच. आता तू दोन्ही ठिकाणी काम करताना कुठेतरी आर्थिक तफावत काही जाणवते का तुला? आर्थिक तफावत फिल्म मेकिंग मध्ये जाणवते डेफिनेटली, पण ती आर्थिक तफावत असणं अपेक्षित यासाठी आहे कारण हिंदी फिल्म्स आर केटरिंग टू अ ह्यूज ऑडियन्स. म्हणजे जर मराठीचा ऑडियन्स 100 असेल तर ते डायरेक्ट 10,000ला केटर करतात. करेक्ट. सो तिथपर्यंत पोचायला सर्वच प्रकारे त्यांना जास्त बजेट्स लागतात डेफिनेटली. आणि जेवढी तुम्हाला आणि क्वालिटी इम्प्रुव्हमेंटच्या, कारण शेवटी काय आहे, तुम्ही मराठीमध्ये खूप प्रमाणात प्रचंड बजेटमध्ये एखादी फिल्म तयार केलीत, ती अत्यंत फॅन्टॅस्टिक लेवलचं जर तर फिल्म मेकिंग असेल तर कदाचित ती पॅन इंडिया बघितली जाईल, मराठी नसलेला ऑडियन्स पण ती बघेल. डेफिनेटली तसं होऊच शकतं. पण तुम्ही फक्त मराठी ऑडियन्स डोक्यात ठेवून जर खूप पैसे घालून एखादी फिल्म केली तर तुम्हाला एका लेवलच्या नंतर रिटर्न्स मिळूच शकत नाही. बरोबर. कारण जर तो नंबरच संपला तर तुम्हाला कसे मिळणार रिटर्न्स? त्यामुळे ती बजेट रिस्ट्रिक्शन कुठेतरी येतातच. कारण शेवटी मराठी फिल्म कितीही अगदी ऑल ओव्हर द वर्ल्ड रिलीज करायची म्हणली तरी त्याचा नंबर हा रिस्ट्रिक्टेडच आहे. हिंदी फिल्म तुम्ही जेव्हा वर्ल्ड ओव्हर रिलीज करायची म्हणलं, साधा आता विचार केला तर मला सिम्बाच्या वेळेचं आठवतंय की सिम्बा रिलीज झाला तेव्हा तो डायरेक्टली 4,500 थिएटर्स मध्ये रिलीज झाला होता. इथे मराठीला जेव्हा तुम्ही फिल्म रिलीज करता तेव्हा डिस्कशनच अशी असतात की 150 थिएटर मिळालेत, 200 थिएटर मिळालेत. सो ती गॅप कशी भरणार तुम्ही? खरंय. आणि ते रिटर्न्स तुमचे कसे येणार? त्यामुळे तेव्हा कुठं बजेटचा इफेक्ट डेफिनेटली होतो. मग सगळ्याच पद्धती तो पर्कोलेट होऊन प्रत्येक आर्टिस्ट पर्यंत पण येतो, डेफिनेटली येतो. सो इव्हन तुमचं व्हॅनिटीज असतील, तुमचे कॉस्ट्युम्स असतील, तुमचे मेकअप सेटअप असेल, सगळीकडे ते तुम्हाला फरक जाणवतोच. म्हणजे इथे हा जो फरक आहे तसा मला दुसरं अजून एक विचारायचंय, जेव्हा नाटक, सिनेमा आणि सिरियल्स याच्यामध्ये कसं आर्थिक गणित असतं याचं? आर्थिक गणित म्हणजे आपण मेकिंग मध्ये म्हणूया किंवा मेकिंग मध्ये, पण ओव्हरऑलच कसं आहे की आता निदान नाटकाच्या बाबतीत ना लोक खूप केअरफुल असतात कुठलंही नाटक आणताना. कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला एका वेळेला एका थिएटरमध्ये एकच शो होणार आहे, इतकी ही क्लॅरिटी आहे. तो हाऊसफुल झाला तरी तिथे आपल्याला अर्निंग किती होणार आहे याची गणित पण ठरलेली आहेत. त्यामुळे त्या बाबतीत लोक नाटक तयार करताना ते आर्थिक गणित मांडताना त्या मानाने मला असं वाटतं की ते सॉर्टेड आहे. खूप अंदाज असतो की बाबा मी 25 प्रयोग तर मी सस्टेन करूच शकणार आहे. जरी मला हवा तसा रिस्पॉन्स पहिले 25 प्रयोग नाही मिळाला तरी पहिले 25 प्रयोग मी लोकांना ठसवून त्यानंतर नाटक चालायला लागेल ह्याच्यात. पण सिनेमा हे प्युअरली गॅम्बल आहे शेवटी. मग तुम्ही बजेट किती लावा, म्हणजे तुम्ही 10 कोटी घालून फिल्म तयार केली म्हणून तुम्हाला ऑडियन्स येणारे बघायला असं नाही. म्हणजे अनेक आता हिंदी फिल्म्सची पण उदाहरणं आहेत की ज्यांनी 50-50, 100-100 कोटी रुपये खर्च केले आणि प्रत्यक्ष थिएटरमध्ये 1 कोटी रुपये सुद्धा नाही जमा झाले. अशी पण उदाहरणं आहेत. म्हणजे मला रोहित सरांचं काम का आवडतं, कारण प्युअरली ऑडियन्सचा विचार करून काम केलेलं असतं की माणूस जर माझा सिनेमा 300 रुपयाचं तिकीट काढून बघणार असेल तर मला त्याला 500 रुपयाचं सॅटिस्फॅक्शन देता आलं पाहिजे. बरोबर. दॅट सिम्पल. आणि कुठलीही फिल्म, कुठलंही नाटक, कुठलीही वेब सिरीज, हे मला वाटतं हे म्हणजे माझं अंडरस्टँडिंग आहे जेवढं काय असेल ते, हे माउथ पब्लिसिटीवरच चालतं. तुला आवडलं, तू 4 मैत्रिणींना फोन करून सांगणार, मला आवडलं, मी 2 मित्रांना सांगणार की तू जाऊन बघ. कोणीही होर्डिंग बघून सिनेमा बघायला येत नाही. माझ्या शेजारच्या मित्रांनी सांगितलं अरे तो सिनेमा भारी आहे बघ, तर मी बघणार. मी सांगितलं शी खूप घाण, पैसे नको घालू. कितीही डोक्यात असलं तरी तुम्ही जाणार नाही, असलेला प्लॅन कॅन्सल. खरंय. म्हणजे ट्रेलर जरी आपण बघितला आणि कोणी ओळखीच्या व्यक्तीने सांगितलं ना की हे नाही यार, हे वर्थ नाहीये, की मजा नाहीये, खरंच आपण थांबतो की यार. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणं हे कशा पद्धतीने पोहोचायचं ह्याच्यावर खूप तो सगळा इफेक्टिव्हनेस आहे.
अजून एक मला असं वाटतं की अपार्ट फ्रॉम ही म्हणजे सगळं अभिनय क्षेत्र सोडून आज अनेक जण आहेत म्हणजे या क्षेत्रात कार्यरत आहेत, पण त्यांनी काहीतरी स्वतःचा स्टार्टअप सुरू केलेला आहे, Right. कुठेतरी इन्व्हेस्ट केलेले आहेत. हो, तर तुझा असं इन फ्युचर काही विचार आहे का कुठल्या तरी स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्ट करायचा Definitely किंवा आहे. स्वतःचं व्हेंचर? कारण मी काही काही गोष्टींचं माझं त्याच्याबद्दल कामही चाललंय, पण आता ते हाफ कुक्ड असताना त्याच्याबद्दल बोलणंही बरोबर नाही, पण चाललंय डेफिनेटली. म्हणजे आम्हाला एक नवीन काहीतरी उद्योजक एंटरप्रेन्योर बघायला हो मिळेल. हो, अगदी. 100%. बरं, आता ओव्हरऑल न्यूज इंटरप्रिटेशन हे फायनान्शियल थिंग्स बद्दल आहे, त्यामुळे एक लास्ट क्वेश्चन रिगार्डिंग फायनान्शियल, ओके. की हल्लीचा जो सगळा युथ आहे ज्यांना या क्षेत्रात यायचंय किंवा ज्यांना या क्षेत्रात यायचं नाहीये, त्या सगळ्यांना जर एक फायनान्शियल टिप द्यायची असेल तर काय देशील? फायनान्शियल टिप मी एवढीच देईन की ऍटलिस्ट तुमचं जे व्हॉट एव्हर यू आर अर्निंग ऍटलिस्ट 10% त्यातले सेव्ह करायला जरी आत्तापासून सुरुवात केली तरी खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे मी हे स्वतःच्या अनुभवावरनं का बोलतोय, कारण माझी मैत्रीण आहे रचना रानडे, जी खूप हो, हो, फेमस हो. आहे CA, आणि तिच्याशी मागे आम्ही एका कॉन्क्लेव्हला भेटलो होतो, तेव्हा मला ते बोलताना अचानक हे जाणवलं, कारण ती फायनान्शियल प्लॅनिंग आणि कशा गोष्टी कराव्यात, आणि तेव्हा आमचं बोलणं झालं की हे स्कूल लेवल पासून मुलांना शिकवायला पाहिजे, तर दे विल गो अ लॉंग वे. खरंय. आणि मला खरंच छान वाटतं, माझे काही मित्र आहेत त्यांची मुलं आत्तापासून शेअर मार्केट आणि ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहेत, त्याच्याबद्दल ऐकतात, त्याच्याबद्दल वाचतात आणि म्हणतात की जो काय माझा पॉकेट मनी आहे त्यातले 50 रुपये मी सेव्ह करतो आणि ते ह्याच्यात टाकतो वगैरे. सो या लेवलला झालं तर ते फार छान आहे, पण इव्हन ऍट एनीबडीज एज जे आपण अर्न करू त्यातले 10% सेव्ह करू शकलो तर इट विल गो अ लॉंग वे. खरंच आहे, आणि हे खरंच सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी Absolutely. इम्पॉर्टंट आहे, फक्त एका स्पेसिफिक वयोगटासाठी आणि नाही. आपल्याकडे खर्च करायचे अव्हेन्यूज तुम्ही प्रत्येक अरे, पावलाला आहेत, त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी. असं मनावर कंट्रोल ठेवायला लागतो की नाही नाही. म्हणजे पुढचं पाऊल टाकल्यावर खर्च आहे आणि ऍब्सोल्युटली अजून पुढे खर्चच खर्च आहे. म्हणजे लोक फक्त तुम्हाला एवढं आता कानात येऊन सांगणार राहिले की खर्च करा खर्च करा, अदरवाईज सगळं तुम्ही बघाल तिकडे तुम्ही खर्च करू शकता. आणि डेफिनेटली ज्या ओळखीतला जर एखादा फायनान्स रिलेटेड किंवा फायनान्शियल प्लॅनिंग मधला, इन्व्हेस्टमेंट मधला कोणी जर ओळखीची व्यक्ती असेल तर जरूर त्या व्यक्तीचा सल्ला घेऊन कशा पद्धतीने करता येईल, काय करता येईल किंवा काय बेसिकली नाही करायचं, ह्याच एक चर्चा करून मगच या गोष्टी डिसाईड कराव्यात. नाहीतर बेसिक तर तुम्ही म्युच्युअल फंड आणि या गोष्टी तर करूच आहेतच. शकता. म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही हे नेमकं आज खरं या गप्पांमधून कळलेलं आहे सगळ्याच ऍस्पेक्ट्सनी असं म्हणता येईल. आणि सौरभ, खूप छान, म्हणजे मज्जा आली, म्हणजे मजा म्हणजे कशी जलाजव वाली मज्जा आली. खूपच छान वाटलं. आणि ह्या सगळ्या गप्पा आमच्या रंगल्या शिवाय स्टुडिओमध्ये, सांगवीमध्ये हा स्टुडिओ आहे, इथे उत्तम अँबियन्स आहे. तुम्हाला कधी कोणतं पॉडकास्ट शूट करायचं असेल, रेकॉर्डिंग करायचं असेल तर अगदी आवर्जून या, अगदी आवर्जून व्हिजिट करा आणि अर्थातच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.